बिर्याणी खायची पण तांदूळ कसा शिजवायचा याचं टेन्शन आलंय ना. मग ही पद्धत फॉलो करा आणि खिचडी न बनवता बिर्याणीचा तांदूळ मोत्यासारखा शिजवा. तर मंडळी काय करायचं, बासमती तांदूळ घ्यायचा, थोडा एज केलेलाच घ्यायचा म्हणजे भात चांगला होतो. आता याला आपण स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा. एकदम अलगद हाताने धुवून घ्यायचा, नातेवाईकांना अजिबात आठवायचं नाही. स्वच्छ धुवून झालं की ह्याच्यामध्ये आता आपण पाणी घालायचं आणि 1-2 तास भिजत ठेवून द्यायचं. आता तांब्याच्या हंडीमध्ये ना पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे सगळे खडे मसाले घालायचे. सगळ्याचं साहित्य आणि प्रमाण ना मी कॅप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा. आणि मिठाचं प्रमाण जास्तीचं घालायचं, पाणी पूर्ण खारं करून घ्यायचं आणि लिंबाचा रस घालायला अजिबात विसरू नका, त्याच्यामुळे भात चांगला पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत होतो. तांदूळ पाण्यात घातले, जास्त न ढवळता नॉर्मली मिक्स करून घ्यायचं म्हणजे दाणे तुटत नाहीत आणि ना 7 ते 8 मिनिटांमध्ये साधारणतः शिजून जातं. 70 ते 80% आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता थोडासा कच्चा देखील आहे. पाणी छान निथळून घ्यायचं. मग बघा बिर्याणीचा भात कसला मोत्यासारखा आणि बिर्याणी एकदम खतरनाक होते.